राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय। राज्यात गुन्ह्यांचा मुक्त संचार सुरू आहे असं वडेट्टीवार म्हणतात। सत्ताधाऱ्यांच्या सहभागातून गोळीबार झाला असा वडेट्टीवारांचा आरोप आहे। राज्यात बिहार आणि यूपी पेक्षा वाईट अवस्था झाली आहे अशी टीका विरोधी पक्षनेत्यांची आहे। तर दरम्यान बाळासाहेब थोरात यांनीही राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर राज्य सरकारला धारेवर धरलेलं आहे। राज्यामधील कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे। राज्यात नावाला सुद्धा कायदा सुव्यवस्था राहिली नाही। तीन पक्षाच्या या घोटाळेबाज आणि वसुली सरकारच्या नाकर्तेपणाचा हा परिपाक आहे। घोसाळकरांवरील झालेला हल्ला हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला आहे, माझा स्पष्ट आरोप आहे। गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, तो पूर्णतः प्री प्लॅन्ड होता आणि पुरावा नष्ट करायसाठी कदाचित त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या असतील। हे एक फार मोठं यामागचं षडयंत्र आहे आणि सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ता म्हणतात किंवा पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ती पुरुष आहे किंवा महिला आहे हे लवकरच कळेल। घोसाळकरांच्या मुलाची हत्या झाली अभिषेकची, ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत, म्हणजे हत्या करतायत, समवेत बसतायत, मीडिया चालू आहे, अशा वेळेस थंड डोक्यानं हत्या करतायत। याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून, सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही। या विरुद्ध जनतेनं आवाज उठवणं आवश्यक आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।